नमस्कार मित्रांनो, कसे तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी चाललो दहीहंडीला गावात। कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच, खूप भारी होता। तर चला आज आपण जाऊया गावामध्ये। दहीहंडीचा उत्सव आहे आणि खूप मज्जा येते। तुम्ही शेवटपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा। तर चला आता 12 वाजता आपण जाऊया गावातून, बघत निघतील 12 वाजता आणि तुम्हाला सर्व दाखवेन मी। तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा असेच आपले। काहीच आता बघा बहुतेक अंडी कुठं आता नाही बरोबर आरजी
बघा हितेश दादा आणि हार्दिक दादा पिंपळनेरचे किंग बॅट्समॅन आणि बॉलर एक क्रिकेटर आहेत दोघं पण पिंपळनेरचे आणि आता इकडे बघत आलेले आहेत. हा जे म्हणते अंडी फोडतात काकडीसाठी हवी गोडावली इथं काकडीसाठी बघा मेहनत कवरी त्यांची. बघू शकता आता यज्ञ आपल्या सोबत युग आहे. आता इथं आमचे म्हणजे आमच्या घराची अंडी पोरू इथं आपल्या ब्लॉग मध्ये असेच सोबत राहा. आमच्या गावातले कबड्डीचे प्लेयर सर्व डिफेंडर. तुम्हाला कसं वाटतं आज आपल्या गावाचा एकदम दहीहंडीचा एकदम मोठ्या उत्साहाने सण साजरा केला. 2 शब्द बोला सर्वांनी. आणि आज माझ्या सोबत ना बघू शकता पिंपलास वरून अंडी बघायला कोण आले. रुद्र आले गाईज बघा पिंपलास आल्यात दही अंडी बघायला. तुमच्याकडे काय करत दही अंडी आमच्या गावात येतात बघायला. हा करत तुमच्याकडे नाही का दही अंडी आमच्याकडे येतात बघायला. तुम्ही टाकीन मी आता ब्लॉग मध्ये टाकलं तसं तुझा बी टाकीन काही नाही तर त्याला बी जेते ब्लॉग मध्ये सांग. मार मार मार. त्या घरची तर अंडी फोडत घेतले. आता शेवट आता आम्ही आलो आणि जितू गायकवाड बघू शकता तुम्ही आणि आता बघत आले
तर आता आम्ही चाललो घरी आणि ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगू. खूप मजा आली आणि दरवर्षी आमच्या गावात असंच झाल्याप्रमाणे म्हणजे अशीच मज्जा असते, दुसरी कुठेच नसते. आमच्या इकडे पहिल्यापासून अशी प्रथा आहे की भगत असतात आणि दहीहंडीला झटक्या घेतात सर्व. म्हणजे तुम्हाला जेवढं दाखवायचा प्रयत्न केला तेवढं दाखवला मी. तर चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पुढचा ब्लॉग कुठला असेल तुम्हाला माहितीच आहे, गणपती बाप्पाचा. तर आता आपल्या गणेश चतुर्थीच्या जेव्हा आहे ना गणपती तेव्हा आपण ब्लॉग टाकू. तर चला ब्लॉगमध्ये अशीच कंटिन्यू नाही बोलू शकत. तर ब्लॉग संपला आपला इथेच. तर ज्याला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. बाय बाय.